हॅलो फ्रेंड्स, आज आपण नात्यांना इंग्लिशमध्ये काय काय म्हटलं जातं ते पाहणार आहोत. मग ते नातं भावाचं असू द्यात किंवा बहिणीचं असू द्यात, आईचं असू द्यात, वडिलांचं असू द्यात, कुठलंही नाते त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं ते पाहणार आहोत. चला मग आपला व्हिडिओ सुरू करूयात. सर्वप्रथम नाती. नाती म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये नात्यांना म्हटलं जातं रिलेशन्स. काय म्हटलं जातं? रिलेशन्स. आता हा एस जो लागलेला आहे तो नातीमुळे लागलाय, कारण की नाती हे अनेक वचनी आहेत. अनेक वचनी असल्यामुळे हा एस लागलेला आहे. एक वचनी फक्त नातं असतं तर काय झालं असतं? रिलेशन. फक्त नातं असतं तर काय झालं असतं? रिलेशन. पण हे आहे नाती, अनेक वचनी म्हणजे खूप सारे नाती, म्हणून आपण एस लावलेला आहे. नाती म्हणजे इंग्लिशमध्ये काय? रिलेशन्स. नाती म्हणजे इंग्लिशमध्ये काय? रिलेशन्स. RELATIONS रिलेशन्स. RELATIONS रिलेशन्स. रिलेशन्स म्हणजे नाती. तर नातेवाईकांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? तर नातेवाईकांना इंग्लिशमध्ये रिलेटिव्स असं म्हटलं जातं. हे पाहूयात स्पेलिंग. RELATIV रिलेटिव्ह. रिलेटिव्ह. RELATIVE रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक. आता आपण पाहूयात आईला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? तर आईला इंग्लिशमध्ये मदर असे म्हणतात. MOTHER मदर. MOTHER मदर. आईला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मदर असे म्हणतात. तर वडिलांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? तर वडिलांना इंग्लिशमध्ये फादर असे म्हणतात. FATHER फादर. FATHER फादर. वडिलांना इंग्लिशमध्ये फादर असे म्हणतात. तर भाऊ. भाऊला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? तर भाऊला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रदर. BROTHER ब्रदर. BROTHER ब्रदर. BROTHER ब्रदर. तर बहिणीला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? तर बहिणीला इंग्लिशमध्ये सिस्टर असं म्हणतात. SISTER सिस्टर. SISTER सिस्टर. बहिणीला इंग्लिशमध्ये सिस्टर म्हणतात. चुलत भाऊ. आता चुलत कोणतंही रिलेशन असू द्यात, चुलत भाऊ, चुलत बहीण, मामाची मुलगी किंवा मावशीची मुलगी, मुलगा, कोणी असू द्यात, सर्वांना इंग्लिशमध्ये कझन असं म्हटलं जातं. चुलत जे रिलेशन आहेत त्यांना काय म्हटलं जातं? कझन असं म्हटलं जातं. COUSIN कझन. COUSIN कझन. आता पाहूयात आजीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर आजीला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रँड मदर. GRAND ग्रँड. GRAND ग्रँड. MOTHER मदर. ग्रँड मदर. ग्रँड मदर. GRAND ग्रँड. GRAND ग्रँड. MOTHER मदर. MOTHER मदर. ग्रँड मदर. आजीला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ग्रँड मदर असं म्हणतात. तर आजोबांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? तर ग्रँड फादर. आजोबांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ग्रँड फादर. GRANDFATHER
GRAND, ग्रँड, GRAND, ग्रँड, FATHER, फादर, ग्रँडफादर, GRAND, ग्रँड, FATHER, ग्रँडफादर, ग्रँडफादर म्हणजे आजोबा, आजोबा म्हणजे ग्रँडफादर. आता काकाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर काकाला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अंकल, UNCLE, अंकल, UNCLE, अंकल. तर काकीला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर काकूला इंग्लिशमध्ये अंट असं म्हणतात, AUNT, अंट, AUNT, अंट, AUNT, अंट. अंट म्हणजे काकू, काकू म्हणजे अंट, AUNT, अंट.